सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. देशमुख यांचा हत्येचा मास्टरमाइंडसह 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती आली आहे. मास्टरमाइंड सुदर्शन घुलेने देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली आहे. खंडणीचा व्हिडिओ दाखवल्यानंतर घुले पोपटासारखा बोलायला लागलाय. आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. होय, आम्हीच देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली, अशी कबुली घुले यांनी दिली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारच्या सुनावणीत युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांना आवश्यक असलेले कागदपत्रे देण्यात आले. निकम यांनी या हत्येचा पुरावा न्यायालयात मांडला. या खटल्यातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी आका, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना 3 वेळा फोन केल्याचे तपासात उघड झाल्याचे निकम यांनी सांगितले. याबाबतचा कृष्णा आंधळे यांना सीडीआरचा अहवाल त्यांनी कोर्टात सादर केला. चौकशीत घुले याला पोलिसी खाका दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संतोष देशमुख याने आम्हाला आवादा कंपनीच्या आवारात मारहाण केली. त्या दिवशी मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. त्या मारहाणीचा व्हिडिओ देशमुख याने सोशल मीडियावर व्हायरल करून आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता. आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात तो अडथळा येत होता, म्हणून आम्ही त्याची हत्या केली, असे घुले म्हणाला. तर वाल्मिक कराडनं आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंकडे 2 कोटींची खंडणी मागितली. या संदर्भातले टॉवर, लोकेशन आणि सीडीआर आहे, अशी माहिती उज्ज्वल निकमांनी कोर्टात दिली. आता या प्रकरणी पुढील सुनवाई ही 10 एप्रिल रोजी होणार असून न्यायालय कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.